नमस्कार, मी जगदीश देशमुख। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्व बातम्या विस्ताराने बघायच्यात, मात्र सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते आहे। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर सुद्धा काही वेळापूर्वी पोहोचलेत। थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल। उद्धव ठाकरे या उद्घाटनाआधी राज ठाकरे यांच्या घरी सहकुटुंब पोहोचले। ही दृश्य आपण पाहतोय। सहकुटुंब उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले। या दोघांमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत। शिवतीर्थावर दरवर्षी मनसेचा हा कार्यक्रम असतो। अनेक नेते अभिनेते या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात आणि गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थितच नव्हे तर उद्घाटन सुद्धा करणार आहेत। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का, त्यासाठी आणखी एक पाऊल हे उद्धव ठाकरे यांनी आज टाकलेलं आहे। शिवतीर्थावर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी आणि आता थोड्याच वेळात दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। मनसेचा कार्यक्रम आहे, राज ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे आणि या मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। थोड्याच वेळात हा कार्यक्रम पार पडेल। मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसातील भेटीगाठी ह्या वाढलेल्या आहेत आणि आता तर मनसेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे उपस्थित राहत आहेत। त्यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होत आहे। मनसे दरवर्षी दीपोत्सव साजरा करते आणि याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, आत्ताचे काय अपडेट आहेत? जगदीश, आपण या ठिकाणी बघू शकतोय सध्या उद्धव ठाकरे आणि सहपरिवार सर्व परिवार जे आहे हे सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आहे। शिवतीर्थ या ठिकाणी आहे आणि मागील पाऊण तासांपासून उद्धव ठाकरे सर्व परिवारासहित या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीपोत्सव सोहळा जो आहे तो अवघ्या काही मिनिटात या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यासाठीच आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्धव ठाकरे यांची आहे आणि तेच उद्घाटक असणार आहेत या सर्व कार्यक्रमाचे। सध्या दोन्ही ठाकरे बंधू हे शिवतीर्थ या ठिकाणी आहेत। यांच्या सातत्याने भेटी ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला दिसून येत आहेत। आज दिवाळीचा पहिला दिवस आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील 12 वर्षांपासून दीपोत्सव ही दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी करत असतं आणि त्याचमुळे कुठेतरी उद्धव ठाकरे हे प्रमुख उद्घाटक असल्यामुळे सहपरिवार या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही मुलं म्हणजे तेजस ठाकरे देखील आहे, आदित्य ठाकरे देखील आहे आणि रश्मी ठाकरे या देखील या ठिकाणी आलेले आहेत। दोघंही संपूर्ण परिवार हे सध्या या ठिकाणी आहे। अर्थातच शिवतीर्थाच्या बाहेर सध्या मी आहे। काही वेळातच या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू आपल्या परिवारासहित या ठिकाणावरनं निघताना दिसून येतील आणि छत्रपती शिवाजी पार्क चं जे प्रमुख मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर जाताना दिसून येतील आणि दीपोत्सव कार्यक्रमाला जी आहे या ठिकाणावरनं सुरुवात होईल। अर्थातच मागील 12 वर्षांपासून या ठिकाणी दीपोत्सव जे आहे ते होत असतं आणि त्यासाठीच आज यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच जे आहे उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। बघू शकतो आपण ठाकरे बंधू यांचे जे मनसे दिवाळी निमित्त या ठिकाणी पाहुणे जे आले होते ते या ठिकाणावरून रवाना होतानाची सध्या दृश्य दिसून येत आहेत। ठाकरे बंधू यांचे हे पाहुणे आहेत। अर्थातच परिवारातील सदस्य हे सगळे जे आहेत ते या ठिकाणावर निघताना सध्या त्यांची गाडी या ठिकाणावरून दिसून येत आहेत। पण समजा आता शिवतीर्थ या ठिकाणी बघायला गेलं तर पाऊण तासांपेक्षा जास्त काळ झालेला आहे। या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू हे सध्या आतमध्ये आहेत, एकत्र आहेत आणि संपूर्ण घर जे आहे राज ठाकरे यांचं हे या ठिकाणी स्वतः राज ठाकरे यांनी त्यांना दाखवलेलं आहे। ज्या ठिकाणी बाल्कनी आहे किंवा मग बाल्कनीच्या जवळ आले होते, टेरेस जे आहे टेरेसवर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते त्यांच्या परिवारासहित दिसून आले होते आणि अर्थातच दोन्ही परिवार हे आज पुन्हा एकदा एकत्रित आलेले दिसून येत आहेत। कारण की गणेश उत्सवानिमित्त राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि गणपती निमित्त देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे सहपरिवार या ठिकाणी आले होते मातोश्रीवरनं आणि अशा पद्धतीनेच ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सातत्याने वाढताना दिसून येत आहेत। कुठेतरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रितपणे निवडणुका घेतीलच असं काहीसं चित्र जे आहे ते स्पष्ट होताना दिसत आहे। पण आज दिवाळी निमित्त आणि दीपोत्सव जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडले गेले रहा। आपल्या सोबत ज्योत्स्ना गंगणे सुद्धा जोडलेली आहे, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणाहून जोडलेली आहे। ज्योत्स्ना, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे हे तर वैशिष्ट्य आहेच, या व्यतिरिक्त यंदाच्या दीपोत्सवाचं मनसेच्या दीपोत्सवाचे आणखी काय वैशिष्ट्य आहेत?
जगदीश, आपण बघतोय की शिवसैनिक आणि मनसैनिक जे आहेत ते दोन्ही ठाकरे कुटुंबीय एकत्रित येत असल्यामुळे आता शिवसैनिक आणि मनसैनिक यांची सुद्धा दिलजमाई या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि दरवर्षी परंपरेप्रमाणे मनसेचं जे आहे दीपोत्सव याच ठिकाणी होत असतं आणि पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते होत असतं. मात्र यंदाच्या वर्षी आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचा प्रमुख पाहुणे म्हणून मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं नाव होतं. उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या कुटुंबियासह राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर गेली तासभरापेक्षा पण जास्त वेळ झाला दोन्ही कुटुंबियाची चर्चा सुरू आहे, दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू आहे. तर दुसरीकडे आता संपूर्ण मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आपण बघतोय की दोन्ही ठाकरे कुटुंबीय जे आहे ते एकत्रित एका स्टेजवरती या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने जे आहे ते येणार आहेत. आणि दोन्ही कुटुंबीय जेव्हा एकत्रित या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा दोन्ही ठाकरे कुटुंबियाचे जे समर्थक आहेत, एक मुंबईकर जो आहेत, त्यांचा आनंद जो आहे तो द्विगुणित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण एकदा बघूया की स्टेज कोणत्या कशा प्रकारचा सजवलेला आहे. दिवाळीचा सण आहे, दिव्यांचा सण आहे, अंधारातून प्रकाशाकडे जाणारा सण आहे आणि त्यामुळे या शिवाजी पार्क ऐतिहासिक मैदानाला ते आहे ते संपूर्णपणे दीपोत्सव केलेला आहे. मात्र हे जे आपण विद्युत रोषणाई जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहेत आणि दोन्ही ठाकरे कुटुंबियांना एकत्रित या स्टेजवरती पाहण्यासाठी अनेक ज्या शिवसैनिक मनसैनिक महिला ज्या आहेत त्या एकत्रित इथे आलेल्या आहेत. ताई, काय सांगाल की या ठिकाणी दोन्ही ठाकरे कुटुंबियांना जेव्हा पहिल्यांदा एकत्रित बघाल कसं वाटेल, काय भावना असतील? कुटुंब एकत्रच आहे, पण ते काय थोडंशा काही राजकारणाच्या हिशोबाने ते वेगळे होते, पण मनाने हृदयाने सगळे आणि आमची सगळ्यांचीच इच्छा होती की दोन्ही भाऊ एकत्र यावे. कारण मराठी माणूस हा त्यांच्यावरच विश्वास. बाळासाहेबांनी जे निर्माण केलं ते हिंदुत्व जगवण्यासाठी, हिंदू जगवण्यासाठी, आणि त्यांनी ते काम चांगलं केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कसं जी काय सेवा त्यांच्याकडून जी होते ती लोकांची होते आणि एकत्र राहतं. हिंदुत्व टिकण्यासाठी हे आपल्याला करावंच लागेल. आणि दीपोत्सव हा उजळण्यासाठी म्हणजे पण विरोधक असे म्हणतात की राजकारण आहे म्हणून एकत्र आले, यांना काय उत्तर द्या? कसं आहे, राजकारण असतं तर केव्हाच आधी आले असते ना. आता हे राजकारण आहे, त्यांचं बंधुत्व आहे आणि बंधुत्व ठाकरे घराणं लोक टिचकी मारतात, प्रयत्न करतात की आपण संपतो ह्या हिशोबाने ते लोक आपल्याला प्रयत्न करतात की आपण तुमचं नाव सांगाल, तुम्ही शिवसैनिक की मनसैनिक, काय सांगाल? शिवसैनिक. मी माधवी दीपक सावंत, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात आहे. मी आज 32 वर्ष काम करते, सेवा करते. मनसैनिकांना एकत्रित तुम्ही आणताय, एकत्रित येत आहे, काही त्यांच्या तक्रारी असतात का? आता ते उद्धव साहेब काय ते आणि ते दोन भाऊ एकत्र येतील आणि ते ठरवतील. आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. शुभेच्छा देतात. आपण बघतो की आता थोड्याच वेळात, अगदी काही क्षणातच याच स्टेजवरती दोन्ही ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते आपल्याला एकत्रित पाहायला मिळतील. आणि मोठ्या संख्येने आपल्याला माहिती आहे शिवसेनेची मुख्य ताकद जी आहे त्या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत. महिलांची संख्या म्हणजे मुंबईमध्ये महिलांची संख्या शिवसेनेमध्ये सर्वाधिक आहे. कुठल्याही पक्षामध्ये जर बघायचं गेलं तर शिवसेना हा सुद्धा जो आहे तो कॅडर बेस पक्ष आहे, मनसे हा कॅडर बेस पक्ष आहे. आणि अशा वेळेस मोठ्या संख्येनं शिवसेनेचा मनसेचा कणा असलेल्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही इथे लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडे पुन्हा मी येतोच. बीडमध्ये मेळावा सुरू आहे ओबीसी समाजाचा, गोपीचंद पडळकर बोलतायत, तिकडे जाऊया. झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय. हाके सराच्या गाडीवर दगड टाकणारा गेवराईतला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या. अरे काय आम्ही एवढे येडे राहिलोय काय? हा, म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे, धनगर बाजूला पडला पाहिजे, माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्यांना शिव्या द्यायच्या. हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय. समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे? कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एखाद्या? आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही. खपून घेणार का? अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत. छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेसमध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते. गोपीनाथराव मुंडे साहेब आज हयात नाहीत, दोघंही आपले वाघ लढत होते. मित्रांनो, मुंडे साहेबांसारखा एक राजबिंडा नेता आपल्याला लाभला होता. एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबापेक्षा कमी देखणा असेल. व्यासपीठावर बसले आणि कंगवा फिरवायला लागले ना, आपण बघत राहायचो, बोलायला लागले तर ऐकत राहायचो. असे दोन नेते आपल्याला मिळालेत मित्रांनो. आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही.
आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे. सतरंजीवरती बसायची वेळ आली, मला सांगितलं संयोजकांनी, गोपीचंद सतरंजी उभास, मी मांडी घालून खाली बसणार. कारण ओबीसीचा हक्क महत्वाचा आहे, ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे. आपण सगळे नेते होऊ शकत नाही, आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही. आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे. आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे. हे तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे का सगळ्यांना? हात वर करून जोरात सांगा. मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत. अरे सरसकटचं प्रकरण आलं, सरसकटचं प्रकरण आलं. आमच्या मामीला द्या, मामाच्या मामीला द्या, मामीच्या काकाला द्या, काकाच्या पुतण्याला द्या. अरे काय सरसकट प्रकरण गेल्या वर्षी आलं, त्याचं एवढं वादळ उठलं. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे एक झालो आणि बाबांनो ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं. थांबलं की नाही थांबलं? नाहीतर आता सगळे आम्ही हे आहे आम्ही ते. आता मग तुम्ही कसं काय रे, तुम्हाला कमीपणा वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला? हा, गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते, ना भुजबळ साहेब आहेत, ना गोपीचंद पडळकर आहे, ना धनंजय मुंडे साहेब आहेत. गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही. जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो. करतो की नाही? वेगळं आरक्षण आहे नाही तुम्हाला ओबीसी विरोध करतोय, ओबीसी विरोध करतोय. मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे, ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला, मागासलेल्या मराठा समाजाला जे वेगळं